नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. कोकणामध्ये एखादा प्रकल्प येणं आणि त्याला विरोध होणं हे आता नवीन राहिलेलं नाही. अनेक प्रकल्प असे कोकणामध्ये आले, त्यांना कायम विरोध केला गेला आणि विशेषतः स्थानिकांचा विरोध असण्यापेक्षा त्याला राजकीय विरोध हा झालेला आपण पाहत आलेलो आहोत. आता नुकताच जो बारसू प्रकल्पाला विरोध झाला तो आपण पाहिला की कशा पद्धतीने ती बारसूमध्ये रिफायनरी उभी राहणार म्हटल्यावर जो विरोध केला गेला त्यातून म्हणजे पर्यावरणाचं नुकसान होणार, जमीन हस्तांतरणाच्या बाबतीतला मुद्दा असेल तर हे सगळे, किंवा पाण्याचं प्रदूषण होईल किंवा एकूणच त्या ठिकाणी पर्यावरणाचं प्रदूषण होईल, तिकडची आंबा बागा असतील किंवा काजूच्या बागा असतील किंवा एकूणच तिकडची जी काही जंगलं आहेत ती नष्ट होतील, अशा पद्धतीचा एक प्रचार जो आहे तो आंदोलनाच्या माध्यमातून केला गेला आणि प्रचंड विरोध झालेला आपण पाहिला. शेवटी मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तिथे उतरवण्यात आला आणि ते आंदोलन जे आहे ते कुठेतरी बंद झालं. आता कोकणामध्ये कोका कोलाचा प्रकल्प जो आहे तो उभा राहतोय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचं भूमिपूजन केलं आणि त्यावेळेला त्यांनी जे भाषण केलं त्यात कोकणामध्ये असे प्रकल्प येणं हे किती आवश्यक आहे, रोजगाराच्या दृष्टीने असेल किंवा तिकडच्या विकासाच्या दृष्टीने असेल, हे आवश्यक आहे. पण अशा प्रकल्पांना ते प्रकल्प येणार म्हटल्यावर जोरदार विरोध व्हायला लागतो. मग स्थानिकांना नोकरी द्या किंवा मग त्या ठिकाणी पर्यावरणाचं नुकसान होईल किंवा त्या ठिकाणी जो काही विकास होईल त्याच्यामुळे तिकडचं नुकसान होऊ शकतं, असे अनेक मुद्दे काढले जातात. प्रत्यक्ष प्रकल्प उभा सुद्धा राहिलेला नसतो किंवा त्याची अगदी प्राथमिक स्थिती असते, त्याच्या आधीच अनेक शंका कुशंका काढल्या जातात आणि त्यातून प्रकल्पाला विरोध केला जातो, त्याच्यामध्ये अडथळे आणले जातात. तर मुळात प्रकल्पामधून प्रदूषण होऊ शकतं किंवा त्याच्यामध्ये अनेक त्रुटी असू शकतात. स्थानिकांना नोकरी देणं हा मुद्दा आहेच महत्त्वाचा, पण त्याच्यावर तोडगा काढता येऊ शकतो. ते सगळे मुद्दे जे आहेत त्याचे उत्तरं जी आहेत ती शोधता येऊ शकतात. पण ते न करता फक्त विरोध करायचा आणि विरोध करून ते प्रकल्प अडचणीत आले की त्याचा जो एक असुरी आनंद असतो तो मग या सगळ्या विरोधकांच्या चेहऱ्यावर दिसायला लागतो. बारसू प्रकल्पामध्ये अगदी तेच आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच्यामध्ये ठाकरे गट हा आघाडीवर होता. महाविकास आघाडीतले पक्षही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अर्थात त्यात शरद पवार जे आहेत त्यांचा गट आता राहिलेला आहे, तो उद्धव ठाकरेंसोबत आहे. आता काँग्रेस आहे, तर यांनी या बारसू प्रकल्पाला विरोध केला. कशा पद्धतीने तो विरोध झाला ते आपण पाहिलं. अशाच पद्धतीने विरोध केल्यामुळे अनेक प्रकल्प जे ते येऊ शकले नाहीत, रखडले आणि परिणामी कोकणामध्ये असे प्रकल्प न आल्याने रोजगाराचा प्रश्न आहेच. मग नेमकं कोणते प्रकल्प आणायचे हा प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहतो. कोणते असे प्रकल्प आणायचे ज्याच्यामुळे कोणतंच प्रदूषण होणार नाही, ना आवाजाचं प्रदूषण होणार, ना जल प्रदूषण होणार, ना वायू प्रदूषण होणार, असा प्रकल्प तरी कोणता आणायचा. आणि प्रत्येक ठिकाणी जर प्रकल्प येणार त्याच्यामुळे सगळंच नुकसान होणार असेल तर मग रोजगार कोणत्याही प्रकल्पामुळे उपलब्ध होणार नाही. मग नेमकं करायचं काय? कुक्कुट पालनाचे फक्त त्या ठिकाणी प्रोजेक्ट आणायचे का, की शेळी आणि मेंढी पालन यांचे प्रोजेक्ट आणायचे का, हा प्रश्न निर्माण होतो. कोणते नेमके प्रोजेक्ट आणायचे? हे जे सगळे आंदोलन करणारे आहेत त्याच्यामध्ये राजकीय पक्ष तर आहेतच, पण त्यांच्या सोबतीला आंदोलनजीवी या संघटना सुद्धा आहेत की ज्यांचं कायम म्हणणं असतं ते पर्यावरणाचं नुकसान होणार. पण हीच सगळी आंदोलनजीवी मंडळी ही कधी पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी किंवा पर्यावरणाला कुठेतरी फायदा होईल असं कधी वागताना दिसत नाहीत. एखादा रस्ता होणार म्हटलं किंवा एखादा त्या ठिकाणी प्रकल्प होणार म्हटलं की तिकडची झाडं तुटताना हे सगळे धावत जातात, आंदोलनं करतात. प्रत्यक्षात ही मंडळी कधी झाडं लावताना दिसत नाहीत, झाडं वाढवताना दिसत नाहीत. म्हणजे पर्यावरणाला वाढवण्यासाठी, पर्यावरण सुस्थितीत राखण्यासाठी हे कधी मदत करताना दिसत नाहीत. पण जिथे कुठे प्रकल्प उभा राहील तिथे उभे राहून त्या प्रकल्पाला अडथळे आणणं हे यांचं काम दिसून येतं. जसं आरेच्या ठिकाणी झालं मुंबईमध्ये. मेट्रो 3चा जो प्रकल्प आहे त्यासाठी आरेच्या इथे जी कारशेड उभी राहणार होती तिकडे किती विरोध झाला हे आपण पाहिलं आणि त्या काळात किती त्या प्रकल्पाचं नुकसान झालं हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. उद्या हीच सगळी मंडळी या मेट्रोने प्रवास करणार आहेत, त्यावेळेला ते एकही शब्द काढणार नाहीत. आज तीच मंडळी मुंबईमध्ये राहत आहेत, ज्या ठिकाणी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी झाडं जी आहेत ती तोडून किंवा खाडी जी आहे ती बुजवून इमारती उभ्या राहिलेल्या आहेत, विकास केलेला आहे.
वर्षानुवर्ष हे झालेलं आहे. तीच मंडळी मुंबईत राहत आहेत, पण आज मोठं तावातावाने ते पर्यावरणाबद्दल बोलतायत, तेव्हा आश्चर्य वाटल्या वाचून राहत नाही. आणि त्यात हे राजकीय पक्ष आहेत, त्यांचा विरोध, तो विरोध केवळ राजकीय स्वरूपाचा आहे. बारसूला झालेला विरोध सुद्धा केवळ राजकीय स्वरूपाचा होता. स्थानिकांचं हित जे आहे ते पाहायचं असेल तर प्रकल्प सुरू करून स्थानिकांचं हित कसं जपता येईल हे पाहणं आवश्यक आहे. ते त्याच्यामध्ये खरा तर तर्क आहे काहीतरी, की प्रकल्प सुरू होऊ द्या, त्याच्यामध्ये स्थानिकांचं काही नुकसान होत असेल, पर्यावरणाचं काय नुकसान होतंय ते कसं कमी करता येईल हे पाहणं आवश्यक आहे. पण प्रकल्पच येऊ द्यायचा नाही. कारण का आपल्याला त्याचे राजकीय लाभ उठवायचे आहेत, राजकीय सूड उगवायचं आहे. या दृष्टीने जेव्हा आंदोलनं केली जातात तेव्हा त्याच्यात स्थानिकांचं नुकसान होतं आणि तेच आतापर्यंत होत आलेले. एकनाथ शिंदे यांनी भाषणामध्ये सांगितलं की हा प्रकल्प जो आहे तो बरेच वर्षाआधी त्याची त्या संदर्भात बोलणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झालेली होती, पण नंतर तो प्रकल्प रखडला. या सरकारच्या काळामध्ये सुद्धा त्या संदर्भात काही झालं नाही, महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये. पण आता तो उभा राहतोय, त्यामुळे अशा प्रकल्पांना तिथे स्थान देणं हे आवश्यक आहे, जेणेकरून तिकडच्या लोकांना रोजगार मिळेल. त्याच्यामध्ये स्थानिकांना रोजगार मिळालाच पाहिजे, पण बाहेरचे लोक येऊ शकतील, त्याविषयी काय ते नियम करा, त्याविषयी काळजी घ्या. जागा देत असताना आपण त्या संदर्भातले व्यवहार काय करतोय हे पहा. पर्यावरणासंदर्भात ती कंपनी काय काळजी घेणार आहे, त्या संदर्भात काय नियमावली आहे हे पहा, त्याच्यामध्ये लक्ष घाला. पण प्रकल्पच येऊ द्यायचा नाही अशी जेव्हा भूमिका घेतली जाते तेव्हा मग अर्थातच कोकणाचं नुकसान होतं आणि ते इतके वर्ष होत आलेले. तेव्हा आता कोका कोलाचा प्रकल्प उभा राहतोय तेव्हा सुद्धा आंदोलन करण्याची फुरफुरी जी आहे ती अनेकांना आली असेल, की चला या निमित्ताने काहीतरी एक खुसपट काढूया, काहीतरी एक मुद्दा उचलू याच्यातला आणि आंदोलन करू आणि या प्रकल्पाला विरोध करू. मुद्दा किती गंभीर आहे किंवा महत्वाचा आहे हे बघायचं नाही, आपल्याला आंदोलन करायचंय, आंदोलन करून सरकारला कोंडीत आणायचंय, एवढंच काम आहे. त्याच्यामध्ये स्थानिकांचा काय फायदा होतोय का, पर्यावरणाचा खरोखरच फायदा होणार आहे का आपण केलेल्या आंदोलनामुळे, हे काहीच बघायचं नाही. तर हेच सगळं होत आलेलं आहे. त्यामुळे आता हा जो कोका कोला प्रकल्प आहे त्यासाठी सुद्धा या सगळ्या आंदोलनजीवींची खिल्ली उडवता येऊ शकते आपल्याला, की चला आता या निमित्ताने आंदोलन करा. एक प्रकल्प येतोय तो असा सहज साध्य तिथे होता कामा नये, त्याला विरोध व्हायला पाहिजे, त्याला अडथळे आले पाहिजेत. जमिनी जे आहेत त्याच्यामध्ये काहीतरी सरकार घपला करणार आहे असंही आम्ही काहीतरी पसरवू आणि आंदोलन करू, पण आंदोलन केलंच पाहिजे. तेव्हा आता या प्रकल्पाच्या निमित्ताने अशी काही मंडळी निश्चितपणे उभी राहू शकतात, पण ती कोकणासाठी हानिकारक ठरू शकतात. कोकणामध्ये राहणाऱ्या लोकांनी याचा विचार करण्याची गरज आहे की खरोखरच आपला वापर कोण करून घेतंय का पर्यावरणाच्या नावावर. कारण उद्या प्रकल्प गेला की ही मंडळी जी आहेत आंदोलनजीवी ती आपापल्या घरी जातील. माणसं राहणार आहेत ती कोकणातली तिथेच राहणार आहेत, त्यांचा पुन्हा रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल. तीच मंडळी पुन्हा जातील ती मुंबईमध्ये, पुण्यामध्ये किंवा शहरी भागात जातील काम करण्यासाठी, आणि आपल्या घरी मात्र तिथे कोणीच नसेल. अशा वेळेला तिथे एखादा प्रकल्प असेल तर त्या प्रकल्पाच्या ठिकाणी काम करून आपण कोकणाचं पण रक्षण करू शकतो, कोकणामध्ये राहूही शकतो. याचा विचार कोकणी माणसाने करणं आवश्यक आहे. तेव्हा निदान या कोका कोला प्रकल्पाच्या निमित्ताने तो विचार व्हायला पाहिजे. आणि निष्कारण असं कोणी आंदोलन करणार असेल तर त्याला चाप सुद्धा लावायला पाहिजे. या मंडळींनीच हा विचार करण्याची गरज आहे. ते बघूया येत्या काळामध्ये काय होतंय ते. पण हा प्रकल्प येतोय त्यानिमित्ताने स्थानिकांनाही रोजगार मिळेल, एक विकास थोडासा होऊ शकेल आसपासच्या परिसरामध्ये. महाराष्ट्रातला पहिलाच हा प्रकल्प आहे आणि तो सुद्धा कोकणात येतोय. तर त्याचे जे काही त्याच्यामध्ये त्रुटी असू शकतील किंवा काय, तर त्या कशा पद्धतीने त्यावर तोडगा काढायचा, त्यातून कसा मार्ग काढायचा याचा विचार करण्याची गरज आहे. तेव्हा आंदोलन करण्याच्या कच्छपी न लागता या पद्धतीचे प्रकल्प कसे यशस्वी होतील आणि आपल्या भागाचा कसा फायदा होऊ शकेल, जास्तीत जास्त फायदा होईल कोकणाचा, याचा विचार केला गेला पाहिजे आणि तो होईल अशी अपेक्षा करूया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा
आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.